आज आपण ॲडव्हर्ब हा नवीन चॅप्टर सुरू करणार आहे. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण या ॲडव्हर्बची इथे व्याख्या आपण लिहिलेली आहे. द वर्ड विच मॉडिफाईज the meaning of a verb, an adjective or another adverb is called as an adverb. तर adverb ची व्याख्या काय आहे? जो शब्द the word which modifies या शब्दाचा अर्थ आहे विस्तार करणे, विकसित करणे. जो शब्द मॉडिफाय करतो कशाला? द मीनिंग ऑफ ए वर्ड, क्रियापदाच्या अर्थाचा विस्तार करतो, किंवा एखाद्या ॲडजेक्टिव्हचा म्हणजे विशेषणाच्या अर्थाचा विस्तार करतो, किंवा अनदर ॲडव्हर्ब म्हणजे दुसरा एखादा ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण याचा विस्तार करतो. अशा शब्दाला ॲडव्हर्ब असे म्हणतात. तर जो शब्द क्रियापदाचा, विशेषणाचा, अजून त्याच्यासारख्याच एखाद्या क्रियाविशेषणाचा अर्थ विकसित करतो, अर्थाचा विस्तार करतो, अशा शब्दाला क्रियाविशेषण म्हणजेच ॲडव्हर्ब म्हणतात. पहा, क्रिया आणि विशेषण. क्रिया म्हणजे क्रियापद आणि विशेषण म्हणजे विशेषण. तर याच्या नावामध्येच क्रियापदाला, विशेषणाला आणि अजून एखाद्या क्रियाविशेषणाला मॉडिफाय करणारा, त्याचा अर्थ विकसित करणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण मराठीमध्ये आणि ॲडव्हर्ब इंग्लिशमध्ये म्हणतात. ॲडव्हर्ब म्हणजे जो व्हर्बमध्ये ॲड करतो माहिती, ॲडजेक्टिव्हमध्ये ॲड करतो किंवा अनदर ॲडव्हर्बला सपोर्ट करतो, अशा शब्दाला ॲडव्हर्ब असे म्हणतात. तर याच्या व्याख्येवरून याची 3 कार्य पडतात. पहिलं कार्य आहे तो क्रियापदाचा अर्थ विकसित करतो, दुसरा आहे ॲडजेक्टिव्हचा आणि तिसरं ॲडव्हर्बचा. म्हणून या ॲडव्हर्बचे 3 फंक्शन या व्याख्येवरून पडतात. फंक्शन म्हणजे कार्य. 3 कार्य या ॲडव्हर्बचे आहेत, क्रियाविशेषणाचे आहेत. पहिलं कार्य आहे टू मॉडिफाय द मीनिंग ऑफ ए वर्ब. एखाद्या क्रियापदाचा अर्थ विकसित करणे. म्हणजे वाक्यामध्ये जे क्रियापद असतं, मुख्य क्रियापद, त्याचा अर्थ विकसित करणे हे त्याचं पहिलं कार्य आहे. टू मॉडिफाय द मीनिंग ऑफ एन ॲडजेक्टिव्ह. दुसरं कार्य आहे एखाद्या ॲडजेक्टिव्हचा मीनिंग म्हणजे अर्थ विकसित करणे. विशेषणाच्या आधी येतं ॲडव्हर्ब आणि त्याचा अर्थ विकसित करतं, अर्थाचा विस्तार करतं. आणि थर्ड फंक्शन म्हणजे तिसरं कार्य आहे टू मॉडिफाय द मीनिंग ऑफ अनदर ॲडव्हर्ब. अनदर म्हणजे दुसरा, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. दुसऱ्या क्रियाविशेषणाचा सुद्धा अर्थ विकसित करणे हे ॲडव्हर्बचं कार्य आहे. तर असे ॲडव्हर्बच्या व्याख्येवरून त्याचे 3 कार्य पडतात, 3 फंक्शन पडतात. त्याला आपण फंक्शन्स ऑफ ॲडव्हर्ब्स असं म्हणतो. आता आपण हे ॲडव्हर्ब व्हर्बच्या अर्थाला कसा मॉडिफाय करतो, कसा विकसित करतो, अर्थाचा विस्तार कसा करतो हे आपण बघूया. 1 बाय 1 आपण हे 3 पाहणार आहोत. विथ एक्झाम्पल्स पाहू आपण. टू मॉडिफाय द मीनिंग ऑफ ए वर्ब म्हणजे क्रियापदाचा अर्थ विकसित करणे हे ॲडव्हर्बचे पहिले कार्य आहे, पहिले फंक्शन आहे. आता क्रियापदाचा अर्थ विकसित करणारा जो शब्द असतो तो ॲडव्हर्ब असतो. ॲडव्हर्ब कोणता आहे, तो कसा अर्थ विकसित करतो हे आपल्याला आता या वाक्यावरून कळेल. पहा, जेव्हा आपण
वाक्यातला कर्ता क्रियापद वगैरे ओळखायला लागतो. त्याच्या जेव्हा आपण क्रियापद ओळखतो, ही केम लेट, तर केम म्हणजे आला, हे क्रियापद आहे. तर वाक्यात जी क्रियापद आहेत पहा, आय मेट हिम यस्टरडे, मेट हे क्रियापद आहे. शी वेंट होम, वेंट गेली. आय मेट हिम यस्टरडे, काल मी त्याला भेटलो. शी वेंट होम, वेंट क्रियापद आहे. द वुमन शाउटेड, शाउटेड म्हणजे ओरडली. यू शुड वर्क, वर्क म्हणजे काम करणे. त्याच्यानंतर वी रीच्ड, रीच म्हणजे पोहोचणे, हे क्रियापद आहेत वाक्यातील. तर ॲडव्हर्ब ओळखायचं असेल तर वाक्यातल्या क्रियापदाला केव्हा, कधी, कोठे, कसा आणि का हे जर प्रश्न विचारले, या शब्दांनी प्रश्न विचारले, तर जे उत्तर मिळतं आपल्याला ते ॲडव्हर्ब असतं, म्हणजेच क्रियाविशेषण असतं. वाक्यातील क्रियापदाला पहा, पहिल्यांदा वाक्यातलं क्रियापद शोधायचं, क्रियापदाला प्रश्न विचारायचे, केव्हा, कधी, कोठे, कसा, का. या शब्दांनी जर प्रश्न विचारला, ज्या ज्या शब्दांचे उत्तर मिळतील तुम्हाला ते ॲडव्हर्ब असतील. तर आता पहिल्या वाक्यामध्ये ही केम लेट, ही केम म्हणजे तो आला. केव्हा आला? ही केम लेट, तो उशिरा आला. केव्हा आला? लवकर आला का उशिरा आला? तर उशिरा आला. तर लेट हे काय झालं? ॲडव्हर्ब झालं. जेव्हा आपण वाक्यातल्या क्रियापदाला म्हणजे केमला प्रश्न विचारला, ही केम, तो आला. केव्हा आला? लवकर आला का उशिरा? किंवा एखादा टाइम दिलेला असेल तर तो टाइम सुद्धा ॲडव्हर्बच होतो. तर ही केम, तो आला. केव्हा? उशिरा आला. तर केव्हा आला? तर लेट हे उत्तर मिळतं, म्हणजे लेट हे ॲडव्हर्ब आहे. आणि हे ॲडव्हर्ब तो आला, केव्हा आला, या केम या शब्दाला मॉडिफाय करतो, त्याच्या अर्थामध्ये अजून काही म्हणजे माहिती ॲड करतो, म्हणून त्याला ॲडव्हर्ब असं म्हटलेलं आहे. म्हणजे वर्बमध्ये माहिती ॲड करणारा असा त्याचा अर्थ आहे. तर लेट हा शब्द तो केव्हा आला, कसा आला, कोठे आला वगैरे या प्रश्नांची उत्तरं देतो. जो शब्द उत्तर देतो तो ॲडव्हर्ब असतो आणि तो शब्द त्या क्रियापदाच्या अर्थाचा विस्तार करत असतो, विकास करत असतो, म्हणून आपण त्याला ॲडव्हर्ब म्हणतो. दुसरं वाक्य पहा, आय मेट हिम यस्टरडे. मेट म्हणजे भेटला. केव्हा भेटला, कधी भेटला? तर कधी भेटला? काल. कधी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. तो कधी भेटला मला? काल भेटला. केव्हा भेटला? माहिती नाही. कसा भेटला? माहित नाही. का भेटला? माहिती नाही. कुठे भेटला? माहिती नाही. फक्त कधी भेटला या प्रश्नाचं उत्तर यस्टरडे असं मिळतं, काल भेटला. तर भेटला कधी? काल. क्रियापदालाही तुम्ही प्रश्न विचारले, केव्हा, कधी, कोठे, कसा, का, या प्रश्नांचे उत्तर हे ॲडव्हर्ब असतात, हे लक्षात घ्या. तर मेट या क्रियापदामध्ये यस्टरडे हा शब्द माहिती ॲड करायला, म्हणून तो ॲडव्हर्ब आहे. त्याच्या अर्थाचा विस्तार करायला, त्याला मॉडिफाय करायला, म्हणून तो ॲडव्हर्ब आहे. थर्ड सेंटेन्स पहा, शी वेंट होम. ती घरी गेली. वेंट गेली. कुठे गेली? घरी. पहा, कोठे या प्रश्नाचं उत्तर होम आलेला आहे. तर होम हे या वाक्यातलं ॲडव्हर्ब आहे. तर ती केव्हा घरी गेली, कधी गेली हे नाही सांगितलं. ती केव्हा गेली सांगितलं नाही, कधी गेली सांगितलं नाही, कुठे गेली तर घरी गेली हे सांगितलेलं आहे. म्हणून होम हा शब्द या वेंटला मदत करतो, त्याच्या अर्थाचा विस्तार करतो, म्हणून त्याला या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब म्हणावं लागतं. एरवी आपण होम होम हे नाऊन आहे, पण या वाक्यात त्याचं कार्य हे ॲडव्हर्बचं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य पहा,
द वुमन शाउटेड लाऊडली. शाउटेड म्हणजे ओरडली. ती स्त्री ओरडली. कशी ओरडली? लाऊडली. लाऊडली म्हणजे मोठ्याने. केव्हा ओरडली, कधी ओरडली माहिती नाही, पण कशी ओरडली? मोठ्याने ओरडली. कसा, कशी, कसे असे प्रश्न विचारले आणि आपल्याला जर उत्तर मिळालं तर ते उत्तर हे ॲडव्हर्ब असतं. तर कशी ओरडली, कोणत्या पद्धतीनं ओरडली, क्रिया कोणत्या पद्धतीनं केल्या गेलेली आहे हे सांगितलेलं आहे. म्हणून हा शब्द या क्रियापदाला मदत करणारा, त्याच्या अर्थाचा विस्तार करणारा आहे, म्हणून त्याला आपण ॲडव्हर्ब म्हटलं पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 5 पहा, यू शुड वर्क हार्ड. वर्क हार्ड, वर्क कसं केलं पाहिजे? हार्ड. वर्क हार्ड म्हणजे मेहनत करणे, परिश्रम करणे, कठीण परिश्रम. तर तुम्ही परिश्रम केले पाहिजे. कसे? हार्ड. तर इथं वर्क कसं करायचंय? तर हार्ड करायचंय. तर वर्क कसं करायचं? तर हार्ड करायचं. म्हणजे हार्ड हा शब्द सुद्धा ॲडव्हर्ब आहे, जो ह्या वर्कला मदत करतो. वर्क हार्ड, स्टडी हार्ड, खूप अभ्यास करा. तर स्टडी हार्ड म्हणलं तरी हार्ड ॲडव्हर्ब आहे. वर्क हार्ड म्हणलं मेहनत करा, परिश्रम करा, तरी हार्ड हे काय? ॲडव्हर्बच आहे. पण तुम्ही म्हणले हार्ड क्वेश्चन होता. हार्ड क्वेश्चन, क्वेश्चन हे नाम आहे, हार्ड हे त्याचं विशेषण झालं. म्हणजे हार्ड हा शब्द ॲडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा येतो आणि ॲडव्हर्ब मध्ये सुद्धा येतो. फक्त हा शब्द मदत कोणाला करायला, कोणाच्या अर्थाचा विस्तार करायला लागलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्याची जात म्हणजे त्याचं पार्ट ऑफ स्पीच कळते. तर इथं हार्ड या शब्दाची पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाची जात ॲडव्हर्ब आहे, कारण तो वर्क या वर्बला मदत करतोय. त्याच्यानंतर 6 सेंटेन्स पहा. वी रीच्ड, आम्ही पोहोचलो. कुठे पोहोचलो, केव्हा पोहोचलो, कधी पोहोचलो, कसे पोहोचलो, का पोहोचलो, या शब्दांनी प्रश्न विचारा. आम्ही पोहोचलो कुठे? हिअर, येथे. हिअर म्हणजे येथे, ॲडव्हर्ब झालं, कारण कोठे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कसे पोहोचलो? सेफली, सुरक्षितपणे पोहोचलो आम्ही इथे. सेफली, तर हे सुद्धा ॲडव्हर्ब झालं. आम्ही इथे सुरक्षितपणे पोहोचलो. कसे पोहोचलो? सुरक्षितपणे पोहोचलो. केव्हा पोहोचलो? रात्री पोहोचलो, ॲट नाईट. आम्ही इथे काल रात्री सुरक्षितपणे पोहोचलो. कधी पोहोचलो इथे? काल. पहा, कधी पोहोचलो? काल पोहोचलो. केव्हा पोहोचलो? रात्री पोहोचलो. कसे पोहोचलो? सेफली पोहोचलो. कुठे पोहोचलो? इथे पोहोचलो. या एकाच वाक्यामध्ये आपल्याला कोठे, केव्हा, कधी, कसे. आपण जर लिहिलं बाय कार पोहोचलो, कसे पोहोचलो? म्हणजे बाय कार पोहोचलो, म्हणजे कारनं पोहोचलो. सेफली पोहोचलो, कसे, या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे मिळू शकतात तुम्हाला अजून. तर या ठिकाणी या वाक्यामध्ये किती ॲडव्हर्ब आहेत? हिअर, सेफली, ॲट नाईट आणि यस्टरडे असे 4 ॲडव्हर्ब आहेत. कारण आपल्याला केव्हा, कधी, कोठे आणि कसा या 4 प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. आपण जर म्हटलं ही डाईड, पहा हे 7वं वाक्य लिहितो. ही डाईड ड्यू टू कोरोना डिसीज. तो कोरोना रोगानं मेला. तर ही डाईड का मेला, कोणत्या कारणामुळे मेला, इथं कारण दिलेलं आहे. मग हे ड्यू टू कोरोना डिसीज हे पूर्ण ॲडव्हर्ब झालं, म्हणजेच ॲडव्हर्बियल झालं. ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्बियल असे दोन्ही शब्द त्या ॲडव्हर्बला वापरले जातात. ठीक आहे. तर केव्हा, कधी, कोठे, कसा, का हे प्रश्न जर आपण वाक्यातल्या क्रियापदाला विचारले आणि आपल्याला ज्या ज्या प्रश्नांचे उत्तर मिळाले ते आपण ॲडव्हर्ब म्हणायला पाहिजे किंवा ते ॲडव्हर्ब असतात.
हे लक्षात ठेवा. ॲडव्हर्बचे दुसरे कार्य म्हणजे दुसरे फंक्शन आहे टू मॉडिफाय द मीनिंग ऑफ एन ॲडजेक्टिव्ह. म्हणजे एखाद्या विशेषणाचा अर्थाचा विस्तार करणे. एखाद्या विशेषणाच्या अर्थाचा विस्तार करणे हे ॲडव्हर्बचे दुसरे कार्य आहे, क्रियाविशेषणाचे दुसरे कार्य आहे. आता पहा, विशेषणाला आपण किती हा प्रश्न विचारला, किती या शब्दाने प्रश्न विचारला तर जे उत्तर आपल्याला मिळतं ते ॲडव्हर्ब असतं. पहा, हा प्रश्न कोणाला विचारायचा आहे? हा प्रश्न विचारायचा आहे ॲडजेक्टिव्हला, वाक्यातल्या विशेषणाला. वाक्यातल्या विशेषणाला किती हा प्रश्न विचारला तर त्या विशेषणालाच मॉडिफाय करणारा जो शब्द आपल्याला मिळतो तो ॲडव्हर्ब असतो. तर इथे आपण काही वाक्य घेतलेले आहेत. त्या वाक्यामध्ये विशेषण कोणते आहेत हे आधी आपल्याला ओळखावं लागेल आणि त्या विशेषणाला मग प्रश्न विचारायचा किती, आणि जे उत्तर मिळतोय ते ॲडव्हर्ब असेल. तर इथं द वॉटर वॉज व्हेरी हॉट, ते पाणी खूप गरम होतं. आता आपल्याला माहिती आहे वॉटर हे नाव नाही, नाव नाही. तर या नामाला पाणी, आता हे नामाला आपण कसा प्रश्न विचारला, कसा, कशी, कसे, हे प्रश्न आपण जेव्हा नामाला विचारतो तेव्हा आपल्याला विशेषण मिळतं. पाणी कसं होतं, पाण्याबद्दल अधिक माहिती आपल्याजवळ आहे, ते पाणी हॉट आहे. नामाबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द असतो तो ॲडजेक्टिव्ह असतो, विशेषण असतो. तर वॉटर कसं आहे, हॉट आहे. आणि हे वॉटर, आता हे ॲडजेक्टिव्ह झालं, सॉरी हॉट हे ॲडजेक्टिव्ह झालं, वॉटर या नामाचं. आता ह्या ॲडजेक्टिव्हला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की किती हॉट आहे ते. पाणी गरम आहे, पण किती गरम आहे ते? व्हेरी हॉट म्हणजे खूप गरम आहे. तर हे व्हेरी हा शब्द ह्या हॉट या शब्दाबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो, त्याच्या अर्थाचा विस्तार करतो, त्याच्या अर्थामध्ये भर घालतो, म्हणून त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. तर पाणी किती गरम आहे? खूप गरम आहे. तर खूप हा शब्द हॉट या विशेषणासाठी आलाय, म्हणून त्याला ॲडव्हर्ब म्हणतात. ठीक आहे. दुसरं वाक्य पहा, दीज शूज आर टू शॉर्ट फॉर मी. हे बुटं माझ्यासाठी फारच लहान आहेत, मला येणार नाहीत ते बुटं. दीज शूज आर टू शॉर्ट, फारच छोटे आहेत ते. फॉर मी म्हणजे माझ्यासाठी फारच छोटे आहेत ते शूज, मला येणार नाही. तर शॉर्ट, शॉर्ट काय आहे? शूज आहे. तर ही शूज नाम आहे. शूज कसे आहेत? आपण वॉटर कसं आहे? हॉट आहे. शूज कसे आहेत? शॉर्ट आहे. तर शॉर्ट काय झालं? ॲडजेक्टिव्ह झालं. नामाला तुम्ही कसा, कशी, कसे प्रश्न विचारले की तुम्हाला ॲडजेक्टिव्ह मिळतात. आणि ते किती शॉर्ट आहेत? ते फारच शॉर्ट आहेत. तर फारच हा शब्द तुम्हाला जो मिळतो शॉर्ट या विशेषणामध्ये माहिती ॲड करणारा हा ॲडव्हर्ब आहे. किती शॉर्ट आहेत ते? टू शॉर्ट म्हणजे फारच लहान असे. तर टू हा शब्द शॉर्ट या ॲडजेक्टिव्हचा विस्तार करतो, अर्थाचा विस्तार करतो तो, म्हणून त्याला ॲडव्हर्ब म्हणतात. नंबर 3 पहा, द क्वेश्चन वॉज सो डिफिकल्ट दॅट आय कुड नॉट आन्सर इट. तो प्रश्न एवढा अवघड होता की मी त्याचं उत्तर देऊ शकलो नाही. प्रश्न कसा होता? नाम, प्रश्न काय? नाव नाही. तर नावाला कसा प्रश्न विचारला? कसा होता प्रश्न? अवघड होता. डिफिकल्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. किती अवघड होता? सो डिफिकल्ट, एवढा अवघड
तर किती अवघड, तर एवढा अवघड की त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तर सो हा शब्द काय करतो, ऍडजेक्टिव्हच्या आधी येऊन त्याचं मॉडिफिकेशन करतो किंवा त्याला मॉडिफाय करतो, म्हणून त्यालाही आपण ॲडव्हर्ब म्हटलं पाहिजे. त्याच्यानंतर देअर इज एक्स्ट्रीमली कोल्ड वेदर ऑन द नॉर्थ पोल. नॉर्थ पोलवर, उत्तर ध्रुवावर अतिशय थंड वेदर आहे किंवा क्लायमेट आहे. तर इथं हे वेदर किंवा क्लायमेट जे काय असेल ते नाऊन आहे. तर वेदर कसं आहे, थंड आहे. किती थंड आहे, तर अतिशय थंड. किती थंड, एक्स्ट्रीमली कोल्ड, व्हेरी कोल्ड. तर एक्स्ट्रीमली किंवा व्हेरी कोणताही शब्द असू द्या, इथे एक्स्ट्रीमलीचा अर्थ काय, अतिशय. तर हा शब्द जो आहे एक्स्ट्रीमली, हा कोल्ड या शब्दामध्ये माहिती ऍड करतोय, त्याच्या अर्थाचा विस्तार करतोय, म्हणून त्याला ॲडव्हर्ब म्हणायचं. आणि वेदर हे नाम आहे. तर नाम कसं आहे, म्हणजे वेदर कसं आहे, कोल्ड आहे. नामाला कसे प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं ते ॲडजेक्टिव्ह असतं. आणि ॲडजेक्टिव्हला किती हा प्रश्न विचारला तुम्ही की तुम्हाला ॲडव्हर्ब मिळतं. किती थंड आहे, एक्स्ट्रीमली कोल्ड आहे. किती कोल्ड आहे, एक्स्ट्रीमली कोल्ड, म्हणजे अतिशय थंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 5 पहा, दिस बॉय इज रादर लेझी. लेझी म्हणजे आळशी. बॉय कसा आहे, नामाला प्रश्न विचारा कसा, तर मुलगा आळशी आहे म्हणजे लेझी आहे. तर लेझी हे काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. किती लेझी आहे, रादर. रादर म्हणजे थोडासा किंवा काहीसा आळशी मुलगा आहे, थोडासा आळशी मुलगा आहे. तर ह्या लेझीचं प्रमाण ह्या रादरनं सांगितलेलं आहे. तर रादर लेझी म्हणजे थोडासा आळशी आहे. तर ॲडजेक्टिव्हला तुम्ही किती आळशी हा प्रश्न विचारला तर तुम्हाला रादर हे ॲडव्हर्ब मिळतं. ठीक आहे. तर हे जे ॲडव्हर्ब आहे, जे ॲडजेक्टिव्हच्या मिनिंगला मॉडिफाय करतं, ते त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर येत असतं. पहिल्या वाक्यात हॉटच्या आधी व्हेरी आहे. दुसऱ्या वाक्यात शॉर्ट हे ॲडजेक्टिव्हच्या आधी टू आलेला आहे. तिसऱ्या वाक्यात डिफिकल्ट हे ॲडजेक्टिव्हच्या आधी सो आलेला आहे. चौथ्या वाक्यामध्ये कोल्ड या ॲडजेक्टिव्हच्या आधी एक्स्ट्रीमली हे ॲडव्हर्ब आलेलं आहे. आणि पाचव्या वाक्यामध्ये लेझी या ॲडजेक्टिव्हच्या आधी रादर हे ॲडव्हर्ब आलेलं आहे. तर विशेषणाला मॉडिफाय करणारा जो ॲडव्हर्ब असतो तो त्या ॲडजेक्टिव्हच्या आधी येतो आणि तो त्या ॲडजेक्टिव्हचं प्रमाण सांगत असतो. त्या ॲडजेक्टिव्हला तुम्ही जर किती हा प्रश्न विचारला तर तुम्हाला जे उत्तर मिळतं ते ॲडव्हर्ब असतं.